5 लाडक्या बहिणींना मी 5-5 लिटर दूध दिलं. 5ही लाडक्या बहिणी 5-5 लिटर दूध घेऊन घरी गेल्या. पहिल्या बहिणीने 5 लिटर दूध आटवून 2.5 लिटर केलं. त्याच्यात काही ड्रायफ्रूट टाकले, थोडीशी साखर टाकली. काय झालं? बासुंदी झाली. दुसऱ्या लाडकी बहिणीने पूर्ण आटवून टाकलं, खवा केला. तिसऱ्या लाडकी बहिणीने त्या खव्यामध्ये साखर आणि मँगो फ्लावर टाकला, बर्फी केलं. चौथ्या लाडकी बहिणीने काय केलं? नासवून टाकलं, पनीर केलं. बरोबर आहे. 5वी हुशार होती, तिने विरजन लावलं, दही केलं, घुसळण केलं, लोणी काढली आणि वितळून तुपाचा डबा भरून ठेवला. आता मला सांगा, दही कोण झालं? दूधच झालं. बासुंदी कोण झालं? दूधच झालं. खवा कोण झालं? दूधच झालं. तूप कोण झालं? दूधच झालं. चला, आता याच्यातला कोणता पदार्थ हा नासणारा आहे आणि कोणता पदार्थ न नासणारा आहे? सगळं नासणार आहे. दूध नाशेल, दही नाशेल, खवा बी नाशेल, पण तूप मात्र नासणार नाही. म्हणजे असलेल्या दुधात एक तूप नावाचा अविनाशी पदार्थ आहे. बाकी दुधातच आहे, म्हणजे सगळ्या अंगाने दूधच नटलं आहे. तसं या विश्वात सगळ्या अंगाने परमात्मा नटला आहे. हे नटणारं सगळं नाशिवंत आहे, पण या नटणाऱ्यामध्ये एक अविनाशी परमात्मा आहे. त्याचं वर्णन करणं आपलं काम आहे.